लोकांना अधिक प्रमाणामध्ये मानसिक त्रास होतो किंवा मनामध्ये वारंवार वाईट विचार येतात, नकारात्मक विचार येतात किंवा काही लहान मुलांमध्ये अतिचंचलता पाहायला मिळते, स्थिरता कमी असते. अशांसाठी एक विशेष उपासना घेऊन आलेलो आहे, विशेष उपाय घेऊन आलेलो आहे. हा आपल्याला कधी करायचा आहे तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी का? तर प्रामुख्याने कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवतेला अधिक प्रमाणामध्ये बळ असतं आणि आपल्या मनाचा कारक ग्रह कोणता आहे तर तो चंद्र आहे, म्हणजे चंद्रदेव आहेत. आपल्या मनाचं स्वास्थ्य हे पूर्णपणे चंद्रदेवांकडे आहे. त्यामुळे आपल्याला काय उपाय करायचा आहे नक्की पहा. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर देवांची पूजा करून देवांपुढे बसायचं आहे. एक हातामध्ये पाणी घेऊन संकल्प करायचा आहे, आपलं नाव घ्यायचं आहे आणि संकल्प करून पुढील प्रमाणे मंत्र जो आहे त्याचा 108 वेळा जप करायचा आहे. ओम चंद्रदेवाय नमः किंवा ओम चंद्रमसे नमः, या दोन्हीपैकी आपल्याला जो जप सोपा जाईल तो जप आपण करायचा आहे. त्या दिवशी जर आपल्याला शक्य असेल तर एक चांदीचं कडं आणायचं आहे, दिवसभर पूर्ण दुधामध्ये ठेवायचं आहे आणि रात्री 12 वाजता चंद्रदेवांना बासुंदीचा किंवा दुधाचा नैवेद्य दाखवून त्यांची प्रार्थना करायची आहे. हे चंद्रदेवा, आमच्या मनाचं स्वास्थ्य उत्तम प्रकारे ठेवा, मनोबल चांगलं ठेवा आणि आमची निर्णय क्षमता चांगली राहू द्या. आमच्या मनातील सर्व वाईट विचार निवारण करा आणि आमच्यावर सदैव कृपादृष्टी राहू द्या. हा उपाय जर आपण केला तर नक्कीच आपल्या मनाचं स्वास्थ्य आणि बळ वाढेल. त्याचप्रमाणे ते जे कडं असणार आहे ते आपल्याला चंद्रदेवांना दाखवून धारण करायचं आहे. नक्कीच आपलं मन अत्यंत शुद्ध आणि पवित्र राहील. श्री स्वामी समर्थ.